एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे। यानंतर आदरणीय पाहुण्यांचा धन्यवाद मॅडम। आज 7 मार्च, उद्या 8 मार्च आजच आपण सुट्टी असल्यामुळे आदरणीय प्राचार्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हा दिवस साजरा करतोय। आणि कमाले मॅडमने मगाशीच आपल्या मनोगतातून या ठिकाणी व्यक्त केलं की माझ्यापेक्षा त्यांची इथं सर्व्हिस जास्त झाली म्हणून त्यांना अनुभव चांगला आहे। या ठिकाणी कार्यक्रम चांगले होतात याची जाणीव मला आहे। आणि खरंच मॅडम की अशा प्रकारचा महिलांचा सन्मान करणं आणि हा आदर्श येणाऱ्या भावी पिढीला या ठिकाणी आपण समोर ठेवलं ही खरं तर काळाची गरज आहे। आणि हाच विचार समोर घेऊन आदरणीय आपल्या विद्यालयाचे प्राचार्य शिंदे सर यांच्या संकल्पनेतून, त्याचबरोबर आदरणीय ढाळे सर यांच्याही संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी सुंदर असा आपल्याला संपन्न होताना या ठिकाणी आपण पाहतो। काय या ठिकाणी आपण जागतिक महिला दिन संपन्न करतो, साजरा करतो, कारण या ठिकाणी आपण जे आहोत, आपण जे घडलेलो आहोत, या मागे खरं तर एका महिलेची आणि एका स्त्रीची, एका आईची, एका बहिणीची असणारी आपल्या समोर शिकवण आहे। आणि तो आदर्श आपल्या संपूर्ण देशाचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आपण जे बसलेलो आहोत, आपण सुरक्षित आहोत, हे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। आणि त्यांनीच आपल्याला या ठिकाणी आदर्श घालून दिला की स्त्रियांचा सन्मान त्या ठिकाणी केला पाहिजे। त्यांचं धार्मिक सहिष्णू धोरण की आपण त्या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासतो, केवळ अभ्यासून उपयोग नाही तर सरांनी कृतीतून या ठिकाणी दाखवलं की आपण महिलांचा सह त्या ठिकाणी सन्मान करणं गरजेचं आहे। आज तुम्ही म्हणाल सर स्त्री पुरुष समानता आहे, ही फक्त कागदावरती पाहायला मिळते सर। या ठिकाणी मी खरं तर उल्लेख या माध्यमातून करू इच्छितो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तुम्ही इतिहास वाचला, या इतिहासामध्ये प्रत्येक पानावरती आपण वाचतो की स्त्रियांवरती जे अन्याय होत होते, मग त्यामध्ये हुंडाबळी असेल, केशवपण असेल, त्याचबरोबर सतीबंदी असेल, या अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी प्रथा होत्या। आणि ह्या बंद करण्यासाठी राजाराम मोहन राय असतील, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, या सर्वांचं कार्य हे त्या ठिकाणी खरं तर मोठं होतं। परंतु त्यानंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी मी उल्लेख करू इच्छितो। संविधानाचे शिल्पकार ज्यांना आपण म्हणतो, त्या संविधानाने त्या ठिकाणी आपल्याला शिकवलं की महिलांचा त्या ठिकाणी आपण सन्मान केला पाहिजे। आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी महिलांसाठी 50% आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं। आणि म्हणून या ठिकाणी बसलेल्या ज्या महिला आहेत या पदावरती या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसत आहेत। मग राजकीय त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर आज पिंपरी गावचे सरपंच काय आदरणीय सुरेखाताई विटेकर काम करतायत, या कोणामुळे काम करतायत? तुम्ही जर इतिहास वाचला त्या इतिहासामध्ये आपण पाहिलं की महिलांना त्या ठिकाणी चूल आणि मूल अशा प्रकारची परिस्थिती होती। महिलांना त्या ठिकाणी गावामध्ये येण्याची बंदी होती आणि आजची स्त्री त्या ठिकाणी गाव चालवताना दिसते। हा फरक विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी पहा। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण खरं तर वंदन केलं पाहिजे। तेच त्या ठिकाणी आपले आदर्श आहेत। असे थोडे थोडे या ठिकाणी त्यांनी आपल्याला आदर्श घालून दिला। आणि हाच आदर्श खरं तर आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय शिंदे सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घालून दिला जातोय। या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अनिताताई कुठे यांचा उल्लेख या ठिकाणी मगाशी राहिला, त्या या ठिकाणी उपस्थित आहे। पिंपरी गावच्या सदस्य म्हणून त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये काम पाहतायत। आदरणीय फापाळे मॅडम आहेत, या ठिकाणी काम करत असताना बालवाडीमध्ये अतिशय लहान मुलं आहे, माझा मुलगा त्या ठिकाणी शिक्षण घेतो, अतिशय तळमळीने मॅडम त्या ठिकाणी शिक्षण देत आहेत। त्या ठिकाणी असणाऱ्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम एक महिला करते। हे सारं श्रेय जातं कोणाला तर त्या ठिकाणी असणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंना जातं। त्यांच्यासाठी एकदा मी प्रथमतः वंदन करतो। आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या पिंपरी गावच्या मुख्याध्यापिका ज्यांना आता आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार मिळाला, SM स्पोर्ट्स क्लब, त्याचबरोबर स्वर्गीय कैलासवासी किशोर कोंडाजी वेटेकर यांच्या असणाऱ्या बहुउद्देशीय संस्था
या संस्थेच्या माध्यमातून 2026 आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार म्हणून त्या ठिकाणी आदरणीय उषा नंद किशोर कुटे यांना त्या ठिकाणी हा सन्मान देण्यात आला. मॅडम तुम्हालाही धन्यवाद. आणि आज या ठिकाणी आपल्या विद्यालयातील 9 ते 10 शिक्षिका वेगवेगळ्या त्या ठिकाणी विषय शिकवत आहेत. त्या ठिकाणी त्या प्रत्येक विषयाचं ज्ञान त्यांना आहे आणि ते ज्ञान त्या ठिकाणी देऊन तुम्हाला चांगले तुमच्यावरती संस्कार करण्याचं काम करतायत. त्यांना सुद्धा या ठिकाणी मी त्यांच्या कार्याला वंदन करतो आणि जागतिक महिला दिनाच्या या सर्वांना मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि म्हणून आज आपल्या विद्यालयाच्या वतीनं त्यांचा सन्मान होणं हे खरं तर गरजेचं आहे. आणि केवळ सन्मान करून चालणार नाही तर त्यांचा आदर सुद्धा केला पाहिजे. डोंगरे मॅडम आपल्याला येतात